हॅलो स्टुडंट्स, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील चौथा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. त्यातलं पुढचं गणित आज घेऊया. हे थोडं वेगळं आहे म्हणून मी आज ते सिलेक्ट केलेलं आहे. वाचून घेऊ गणित. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ फर्म ऑफ नाना, नानी अँड सोना हू शेअर्स प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ देअर कॅपिटल. नाना, नानी आणि सोना हे तिघंजणं पार्टनर्स आहेत. ते आपला रेशो, त्यांनी रेशो क्लिअरली दिलेला नाही आहे, तो तुम्हाला बघायचा आहे आणि तो कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा? त्यांनी म्हटलं आहे हू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ देअर कॅपिटल. म्हणजे त्यांनी जे लावलेलं कॅपिटल आहे त्यावरून तुम्हाला त्याचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा करायचा मी सांगते. पहिले आपण गणित व्यवस्थित वाचून घेऊ. बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे. कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी साईड आपण वाचायला घेऊया. पहिले कॅपिटल अकाउंट दिलं आहे. नाना, नानी, सोना तिघांनी लावलेलं कॅपिटल, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. ॲसेट साईडला मशिनरी, बिल्डिंग, स्टॉक, डेटर्स, त्याच्यावरून मागच्या वर्षीची RDD मायनस वगैरे करून त्यांनी दाखवलेली आहे. आणि कॅश 17,000 एवढी त्यांच्याकडे आहे. सोना जो आहे, सोना जी आहे ती जी पार्टनर आहे ती रिटायर होते 1 एप्रिल 2019ला. अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर ॲग्रीड. आणि ती रिटायरमेंटच्या वेळी हे खाली काही जे चेंजेस झालेले आहेत व्यवसायात ते खाली दिलेले आहेत. तर स्टॉक दिलेला आहे इज टू बी व्हॅल्यूड ॲट 92% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. म्हणजे यावर्षी ती 100% दाखवली आहे स्टॉक. ती आता पुढच्या वर्षी म्हणजे ही सोना गेल्या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये ती फक्त 92%च दाखवा म्हणतात. म्हणजे किती पर्सेंट कमी करा? 100मधून 92 गेले, किती राहिले? 8%. तर 8%नी आपल्याला ती बुक व्हॅल्यू त्या स्टॉकची कमी करायची आहे. म्हणजे जे इकडे बघा वरती स्टॉक दिलेला आहे तुम्हाला 12,000, त्याच्या 8% तुम्हाला रिव्हॅल्युशन अकाउंटला दाखवावं लागेल. त्यानंतर RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट 10% ऑन डेटर्स. इथे RDD दिलेली आहे. मग ही RDD आणि आत्ताची जी 10% आपण काढू त्यामधला डिफरन्स आपल्याला घ्यावा लागेल. डेटर्स 12,000 आहे, त्याची 10% म्हणजे 1,200 रुपये होतात. आणि मागच्या वर्षीच्या याच्यात 1,000 रुपये दिले आहेत. म्हणजे डिफरन्स किती झाला? 200 रुपये. तर हा 200 रुपये तुम्हाला जो रिव्हॅल्युशन अकाउंट लिहायचा आहे तिथे लिहावं लागेल. तो कसं लिहायचा मी सांगते. त्यानंतर बिल्डिंग इज टू बी ॲप्रिशिएटेड बाय 20%. ॲप्रिशिएटेड म्हणजे बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेली आहे. जसं डेप्रिशिएटेड म्हणजे कमी करणे म्हणतो आपण, तसं ॲप्रिशिएटेड म्हणजे वाढवणे. तर बिल्डिंगची व्हॅल्यू बघा तिथे 55,000 दिलेली आहे, ती 20% वाढवायची आहे. म्हणजे 55,000 गुणिले 20 भागिले 100. त्यानंतर दिले गुडविल. गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट 12,000. म्हणजे पूर्ण फर्म म्हणजे ती संस्था, या तिघांची मिळून जी संस्था किंवा जे काही बिझनेस आहे त्याच्या पूर्ण संस्थेचं गुडविल 12,000 आहे. म्हणजे त्याच्यात तिघांचाही शेअर आला. सोनाज शेअर इन द सेम बी ॲडजस्टेड इन द अकाउंट्स ऑफ कंटिन्युइंग पार्टनर्स इन गेन रेशो. म्हणजे काय की सोनाचा जो शेअर आहे तो या दोघांना वाटून द्यायचा आहे आपल्याला. तर पहिले सोनाचा शेअर किती आहे तो दाखवावा लागेल. म्हणजे याचे 2 एंट्री होतील गुडविलच्या. कशा की एक तर 12,000ची एंट्री होणारच नाही, कारण आपल्याला पूर्ण फर्मचं दाखवायचं नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे फक्त सोनाचे शेअरचंच दाखवा. मग पहिले सोनाचं शेअर काढावं लागेल. म्हणजे या 12,000 सोनाचा किती शेअर आहे ते काढायचं, ते पहिले डेबिट साईडला दाखवायचं आणि ते नंतर गेन रेशोमध्ये या दोघांना वाटून द्यायचं. जे कंटिन्युइंग पार्टनर्स आहे त्यांना वाटून द्यायचं, असा या वाक्याचा अर्थ आहे. कॅल्क्युलेशन सांगेन मी परत. नंतर एंटायर कॅपिटल ऑफ द फर्म बी फिक्स्ड ॲट 1,60,000 बिटवीन नाना अँड नानी इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विच इज फिक्स्ड ॲट 3:1 मेकिंग ॲडजस्टमेंट इन कॅश. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की ही सोना गेल्यावर कॅपिटलचं ॲडजस्टमेंट काय आहे, कारण की ती तर कॅपिटल आपलं घेऊन जाईल. मग टोटल कॅपिटल जे आहे हे फिक्स केलेलं आहे 1,60,000. म्हणजे 1,60,000 हे या दोघांनी मिळून अरेंज करायचं कॅपिटल आता आहे. कोणी? नाना आणि नानीनी, जे बाकी आहेत पार्टनर्स. मग यांचं जे नवीन रेशो आहे त्या रेशोमध्ये हे कॅपिटल त्यांचं ॲडजस्ट करून द्या म्हणतात. तर नवीन रेशो आपल्याला काढायला नाही सांगितलं, त्यांनी ऑलरेडी काढून दिला आहे. तो दिला आहे 3:1. म्हणजे या 3:1मध्ये 3 हा जो शेअर आहे तो नानाचा आहे आणि 1 जो शेअर आहे तो नानीचा आहे. म्हणजे 3:1 या रेशोमध्ये आपल्याला हे 1,60,000 जे आहे ते कॅपिटल यांनी ठेवावं असं आपल्याला त्यांना सांगावं लागेल कॅपिटल अकाउंटमध्ये. आणि जर कमी किंवा जास्त असेल म्हणजे आधीचं त्यांनी जे कॅपिटल लावलं आहे
त्याच्याप्रमाणे जर त्यांचं कॅपिटल जास्त झालं तर त्यांना कॅश द्यावी, समजा कमी झालं तर त्यांनी कॅश आणावी. तर आता ते कमी होतं आहे की जास्ती होतं आहे ते अकाउंट बनवल्यावरच आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर आहे अमाऊंट पेएबल टू सोना पेड इन कॅश. आणि आता सोना चालली आहे म्हणजे रिटायर झाली आहे ती, तर तिला जाताना जी अमाऊंट तिच्या हिश्श्याच्या ज्या गोष्टी आपण तिचा हिस्सा आपण तिला देणार आहे, कॅपिटलचा म्हणा किंवा गुडविलचा म्हणा, प्रॉफिट्स मिळाले असतील काही, हे सगळा हिस्सा तिला कॅशमध्ये द्यावा. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे गणित दिलेलं आहे. काढायचं काय आहे, प्रिपेअर रिव्हॉल्युशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल म्हणजे न्यू बॅलन्स शीट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण रिव्हॉल्युशन अकाउंट काढू. रिव्हॉल्युशन अकाउंटचा काय नियम आहे तुम्हाला आठवत असेल जर सांगा बरं, आठवा बरं थोडंसं, की रिव्हॉल्युशन अकाउंटच्या एक डेबिट साईड एक क्रेडिट साईड जेव्हा आपण काढतो तेव्हा डेबिट साईडला आपण काय लिहितो, जर मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये आणि आत्ताचे जे त्यांनी चेंजेस दिलेले आहेत यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज यामध्ये जर व्हॅल्यू ॲसेट्सची कमी होत असेल किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू जर वाढत असेल, काय ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होत असेल, लायबिलिटीची व्हॅल्यू वाढत असेल, अशा दोन्ही सिच्युएशनला आपल्याला डेबिट साईडला लिहायचं आहे. आणि क्रेडिट साईडला काय लिहायचं आहे, जर ॲसेट्सची व्हॅल्यू वाढत असेल आणि लायबिलिटीची व्हॅल्यू कमी होत असेल तर तुम्हाला ते क्रेडिट साईडला लिहायचं आहे. ठीक आहे. तर रिव्हॉल्युशन अकाउंट आपल्याला या नियमांप्रमाणे बनवायचं आहे. आता आपण एक एक घेऊया. जसं स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट 92% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. म्हणजे जसं आता मी सांगितलं की स्टॉक जे इथे दिलेलं आहे बघा, किती दिलेलं आहे 12,000, ते 12,000 नका दाखवू म्हणतात. इथे नाही, पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये 12,000 नका दाखवू, 12,000 100% पकडा. तर आत्ता पुढच्या वर्षीच्या याच्यात ते फक्त 92%च दाखवा. म्हणजे किती पर्सेंट कमी करा, ते 100मधून 92 गेले 8% कमी करा. तर हे बघा, आता आम्ही तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या स्क्रीनवर दिसेल ते बघा जरा. हे बघा, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 92% असं त्यांनी म्हटलेलं आहे. इट मीन्स की जो स्टॉक जो तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिसतो आहे तो 100% आहे. म्हणजे इट मीन्स स्टॉक इज इक्वल टू 12,000 इज द 100% व्हॅल्यू ऑफ इट. सो अँड नाव इट शुड बी रिव्हॅल्यूड ॲट 92%. त्यांनी आत्ता म्हटलं की 100% नका दाखवू. 100% दाखवायचं असेल तर आपण 12,000 दाखवले असते, पण ते कमी करा म्हणतात. कितीने कमी करा, आता 100% न दाखवता 92%च दाखवा. म्हणजे आपण डिफरन्स किती दाखवू, 8. म्हणून आपण 12,000च्या 8% जो आहे तो आपण त्याच्यातला डिफरन्स दाखवणार आहोत. मग आपण देखा नाव 8% ऑफ 12,000 इज इक्वल टू 8 × 12,000 डिवायडेड बाय 100. 8 गुणिले 12,000 भागिले 100 बरोबर. 2 0 खालचे 0, 100चे 2 0 आणि वरचे 12,000मधले 2 0 कट झाले, तर ते राहिले 8 गुणिले 120 आणि 12×8 96 म्हणजे 960 रुपये कमी झालेले आहेत स्टॉकमधले. ठीक आहे. तर ते आपण लक्षात ठेवायचे की स्टॉक जी आहे ते आपल्याला 960 रुपये कमी करायचं आहे. आता हे जे 960 रुपये आपण आलेलं आहे हे आपलं काय आहे, ॲसेट आहे. एक तर स्टॉक, आणि स्टॉकची व्हॅल्यू कमी झालेली आहे म्हणजे ॲसेट आपली कमी झाली. जर ॲसेट कमी झाली तर आपण डेबिट साईडला लिहितो. ते बघा, तुम्हाला तिथे दिसत असेल टू स्टॉक अकाउंट 960 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ आपण RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट 10% ऑन डेटर्स. RDD 10% ऑन डेटर्स हे तर तोंडीच येतं आपल्याला. हे बघा, इथे दिलेलं आहे की डेटर्स 12,000 आहेत. मागच्या वर्षीची RDD त्यांनी लेस करून दाखवली आहे 1,000. या वर्षीची RDD ते म्हणतात 10% ठेवा. तर 10% कशाच्या 10% काढायची, 12,000च्या. तर 12,000च्या 10% किती होतात, तुम्हाला 10%ची आयडिया मी 11वीत सांगितली होती की शेवटचा 1 0 उडवून टाकायचा. तर 12,000च्या 1 0 उडवला तर ते किती होतात, 1,200 रुपये. म्हणजे या वर्षीची RDDची रक्कम आपली येते 1,200 रुपये. मागच्या वर्षीची आहे 1,000, म्हणजे डिफरन्स किती झाला, 200 रुपये झाला. आणि तो वाढला आहे की कमी झाला आहे, वाढला आहे. आता RDD काय आहे, आपण इथे जरी लेस करून ॲसेटमध्ये लिहिली आहे तरी लेस केलेली आहे, याचा अर्थ ती आपली लायबिलिटी असते. मी प्रत्येक गणिताच्या वेळी तुम्हाला सांगते RDD आपली लायबिलिटी असते, पण ती आपण इकडे लेस करून दाखवतो, ॲसेट्समध्ये लिहितो. म्हणजे ती आपली ॲसेट होत नाही, ती लेस केलेली आहे, आपण कमी केलेली आहे, मायनस केलेली आहे. तर RDD आपली लायबिलिटी असते. आणि लायबिलिटी जर कमी झाली, वाढली आहे, कारण 1,000 होती आणि आता 1,200 झाली आहे, म्हणजे 200नी वाढली आहे,
तर ती आपण वाढलेली लायबिलिटी जी आहे ती आपण डेबिट साईडला लिहितो. टू RDD अकाउंट 200 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग इज टू बी ॲप्रिशिएटेड बाय 20%. आता बिल्डिंगची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे, 55,000. 55,000च्या 20% तुम्हाला काढायचं आहे. तर 10% काढा पहिले, 5,500. थोडंसं तुम्हाला सवय लागेल या गोष्टीची आणि सवय करा, कारण वेळेवर आपल्याला एवढा वेळ राहत नाही कधी कधी कॅल्क्युलेट करायला. पटकन काढायचं, 10% काढायचं, 5,500 आणि 20% आहे म्हणजे त्याचे डबल करायचं. 5,500चे डबल किती होतात, 11,000. आणि बिल्डिंग आहे ही. आता बिल्डिंग जी आहे ही ॲप्रिशिएट झालेली, ॲप्रिशिएटेड म्हणजे व्हॅल्यू त्याची वाढलेली आहे, म्हणजे ॲसेट्सची व्हॅल्यू वाढलेली आहे. जर ॲसेट्सची व्हॅल्यू वाढलेली आहे तर ती आपण कुठे लिहितो, रिव्हॉल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. बघा इथे लिहिलं आहे बाय बिल्डिंग अकाउंट 11,000. ठीक आहे. आता याच्यानंतर अजून काही आहे का जे इथे येऊ शकतं. गुडविलचं कॅल्क्युलेशन दिलं आहे बाकी आणि कॅपिटलचं, तर ते तर आपलं सगळं कॅपिटल अकाउंटमध्ये येणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. म्हणजे आपला याचा हिशोब झाला. आपण याचे टोटल करून घेऊया. इकडे 11,000 आहे, इकडे 960 आणि 200 होते, म्हणजे 11,000 जास्त आहे दोन्हीकडे. इथे आपण 11,000 लिहिली, तीच टोटल आपण इकडे लिहिली. आणि या 11,000मधून हे 960 आणि हे 200 हे दोन्ही काय केले, मायनस केले, तर आपल्याला 9,840 एवढं मिळालं. आता हे काय झालं, प्रॉफिट झालं, कारण की डेबिट साईडला मिळालेलं आहे म्हणून डेबिट साईडला आपल्याला प्रॉफिट मिळत असतं. हे प्रॉफिट आपल्याला या तिघांना वाटून द्यायचं आहे. आता या तिघांना कसं वाटायचं, जुन्या रेशोमध्ये वाटायचं. आता जुना रेशो बघा बरं, तुम्हाला इथे कुठे दिसतो आहे का, की तुम्हाला हा जो आहे नाना नानी सोना हू शेअर्स प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर रेशो ऑफ देअर कॅपिटल म्हटलेलं आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, त्यांच्या कॅपिटलच्या अमाऊंटवरून आपल्याला तो रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. त्यांनी तो रेडीमेड दिलेला नाही आहे. पण आता आपल्याला इथे गरज आहे बघा, इथे आपल्याला 9,840 जे आहेत हे आपल्याला त्या तिघांना जे वाटून द्यायचे आहेत, हे त्यांनी वाटून दिलेले दाखवले आहेत तुम्हाला. ते कोणत्या रेशोमध्ये वाटलेले आहेत, जुन्या रेशोमध्ये. मग आता जुना रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ते थोडंसं बघा. हे बघा इथे तुम्हाला दिसतं आहे कॅल्क्युलेशन ऑफ रेशो फ्रॉम कॅपिटल. हां, तर नाना इज टू नानी इज टू सोना हे तिघंजण होते. नानानी किती कॅपिटल लावलं आहे, 50,000. नानीनी किती कॅपिटल लावलं आहे, 20,000. सोनानी किती कॅपिटल लावलं आहे, 30,000. म्हणजे 50,000 इज टू 20,000 इज टू 30,000. हे केव्हा करायचं, जेव्हा कॅपिटलवरून आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायला त्यांनी सांगितलं असेल तेव्हा करायचं. पहिले तिघांचं कॅपिटल लिहायचं आणि या कॅपिटलमधल्या तर 000 सारखे जे झिरो आहेत, नंबर ऑफ झिरोज ते कट करत जायचे. म्हणजे इथे बघा किती आहेत, 30,000मध्ये 1 2 3 4 झिरो आहेत, 20,000मध्ये पण 4 झिरो आहेत आणि 50,000मध्ये पण 4 झिरो. ते 4 झिरो सगळे एकमेकांशी कट होऊन जातील. काय उरलं, 5 2 3. हा जो रेशो आहे हा त्यांचा झाला ओल्ड रेशो. काय झाला, ओल्ड रेशो. हा आपण कसा काढला, कॅपिटलवरून काढलेला आहे आपण. सो कॅल्क्युलेशन ऑफ रेशो फ्रॉम कॅपिटल आपण नाना इज टू नानी इज टू सोना लिहिलं. तिघांचं कॅपिटल लिहायचं, झिरो जेवढे असतील तेवढे कट करायचे, सारखे झिरो. नंबर ऑफ झिरो सारखे असले पाहिजे. इथे 2 आणि तिथे 3 असे कट नाही करायचे, सारखे झिरो. सगळीकडे सारखे झिरो आहे. तिथे 4 4 4 चारही झिरो आपण कट केले तर आपल्याला उरलेलं मिळालं 5 2 3. तर हा झाला त्यांचा ओल्ड रेशो. आणि या रेशोमध्ये आपल्याला त्यांचं जे ते 9,840 आहेत ते वाटून घ्यायचे. ते कसे वाटायचे, 5 आणि 2 7 आणि 3 10 होतात. म्हणजे 10 आपण छेदामध्ये लिहू आणि पहिलं लिहू 5, म्हणजे 5/10 यांनी त्या 9,840ला मल्टिप्लाय करायचं. तर नानाची रक्कम मिळेल. 2/10नी मल्टिप्लाय केलं तर नानीची रक्कम मिळेल आणि 3/10नी मल्टिप्लाय केलं तर सोनाची रक्कम मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ते नाना नानी आणि सोनाला वाटून दिले बघा. 4,920, 1,968 आणि 2,952. तर ही झाली आपली रिव्हॅल्युशन अकाउंटचा प्रॉफिट. आता आपण काढू दुसरं. बघा इथे काय काढायला सांगितलं आपल्याला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर हे बघा इथे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिसतंय. सगळ्यात पहिले आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये काय करतो, जर तुम्हाला आत्तापर्यंतचे गणित तुम्ही फॉलो केले असेल तर तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिले आपण क्रेडिट साईड सुरुवात करतो. जे जे अमाऊंट या तिघांना मिळालेले आहेत ते सगळे आपण क्रेडिट साईडला लिहितो. जे व्यवसायातून काढून घेतलेले आहेत ते आपण डेबिट साईडला लिहितो. तर सगळ्यात पहिले आपण क्रेडिट साईडपासून सुरुवात करू. सगळ्यात पहिले त्यांचं
कॅपिटल लिहून घेऊ. मग हे बघा सगळ्यात पहिले इथे लिहिलेलं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, म्हणजे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधून आपण हे बॅलन्स आणलेले आहेत, बॅलन्सेस आणले. नानाचं होतं 50,000, नानीचं होतं 20,000 आणि सोनाचं होतं 30,000. ते सगळ्यात पहिले लिहून घ्यायचे. त्यानंतर आत्ता जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो प्रॉफिट त्यांना मिळालेला होता तोही त्यांना मिळालेल्या अमाऊंटमध्ये येतो, तो पण त्यांच्या अकाउंटमध्ये लिहून घ्यायचा. 4,920, 1,968 आणि 2,952 हाही लिहून घेतला. आता करायचं आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन. तर बघा गुडविलचं काय म्हटलं आहे त्यांनी की द गुडविल ऑफ द फर्म, हे चौथंवालं बघा, द गुडविल ऑफ द फर्म is fixed at 12,000 and Sona's share is in the same be adjusted in the account of continuing partners in the gain ratio. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला काय काढावं लागेल, गेन रेशो काढावं लागेल आणि त्या गेन रेशोमध्ये पहिले या सोनाचं शेअर काढावं लागेल. तर बघा आता मी एक कॅल्क्युलेशन दाखवते तुम्हाला. हे बघा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑफ सोनाज शेअर. म्हणजे पहिले त्यांनी म्हटलं की पूर्ण 12,000चा हिशोब करू नका, 12,000 टोटल गुडविल आहे, पण फक्त सोनाचा शेअरचाच हिशोब करा असं त्यांनीच म्हटलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण लिहिलं आहे टोटल गुडविल 12,000 दिलेला आहे. ओल्ड रेशो आपण आत्ताच काढला, किती होता तो 5, 2, 3. मग त्याच्यापैकी सोनाचा रेशो किती झाला, 3 वाला जो आहे हा सोनाचा रेशो आहे आणि छेदला किती येईल या तिघांची टोटल, म्हणजे 5 आणि 2 7 आणि 3 10, म्हणजे सोनाज शेअर इज 3/10. मग आपण काय करू, 12,000ला या 3/10नी मल्टिप्लाय करू. तर देअरफॉर 12,000 गुणिले 3 भागिले 10, 10मधला 1 0 आणि 12,000तला 1 0 कट झाला, म्हणजे इथे पुढे राहिले 1200 गुणिले 3 दॅट इज इक्वल टू 3,600. म्हणजे सोनाचा या 12,000मध्ये किती शेअर होता, 3,600 एवढा शेअर होता. तर सगळ्यात पहिले आपण तो शेअर लिहून घेऊ. तर बघा तुम्हाला क्रेडिट साईडला दिसत असेल आहे बाय गुडविल अकाउंट, सोनाच्या अकाउंटमध्ये लिहिलेलं आहे 3,600. ते कसं काढलं तुमच्या लक्षात आलेलं आहे. परत समजा तुम्हाला वाटलं तर तुम्ही पॉज करून व्हिडिओ तो कॅल्क्युलेशन बघू शकता. गुडविल अकाउंट 3,600. ठीक आहे. आता त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, पुढचं आपण ॲडजस्टमेंट वाचून घेऊ. त्यांनी म्हटलेलं आहे की सोना शेअर इन द सेम बी ॲडजस्टेड इन द अकाउंट्स ऑफ कंटिन्युईंग पार्टनर इन गेन रेशो. म्हणजे हे जे आहे 3,600 हे त्या गेन रेशोमध्ये त्या दोघांना वाटून द्या आणि त्यांना काढून म्हणजे व्यवसायातून काढून टाका ते. तर आपण कसं लिहू बघा, तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. हे बघा कॅल्क्युलेशन ऑफ गेन रेशो अँड रिटर्न ऑफ व्हॅल्यू ऑफ गुडविल. पहिले गेन रेशो काढू. गेन रेशोचा तुम्हाला फॉर्म्युला मी सांगितला होता कॅल्क्युलेशन ऑफ गेन रेशोमध्ये. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मग आता ओल्ड रेशो आपल्याला माहिती आहे 5, 2, 3. न्यू रेशो माहिती आहे 3, 1. त्यांनीच दिलेला आहे 3, 1. आपण त्याच्यावरून गेन रेशो काढू. मग आता गेन रेशो हा कोणाचा असतो, जे 2 पार्टनर्स राहतात व्यवसायामध्ये, जो एक रिटायर झाला, जे 2 राहतात, ज्याला आपण कंटिन्युईंग पार्टनर म्हणणार आहे. कोण राहणार आहे, नाना आणि नानी. या नाना आणि नानीसाठी हा गेन रेशो असतो. मग आता बघा नानाच गेन रेशो काय येईल आहे. सगळ्यात पहिले त्याचा न्यू रेशो घ्यायचा. तर न्यू रेशो नानाचा काय होईल आहे, तर न्यू रेशो आहे 3, 1. याच्यातला 3 म्हणजे नानाचा हिस्सा आहे. तर म्हणजे आपण काय लिहू, 3/4. 4 कुठून आणलं, 3 आणि 1 4, म्हणून 3/4 हा तिचा न्यू रेशो झाला. मायनस ओल्ड रेशो, त्याच्यातून मायनस करायचा. ओल्ड रेशो बघा काय होईल आहे नानाचा, 5, 2, 3 आहे. तर 5/10, 5 आणि 2 7 आणि 3 10 होतात की नाही. तर 3/4 मायनस 5/10 याचं काय होईल आपल्याला, 4 आणि 10 हे दोन्ही जे आहेत जे छेद आहेत ते आपले वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्याला काय काढावं लागेल, याचा लसावी काढावं लागेल. 4 आणि 10चा लसावी काय येतो, 20 येतो. जर तुम्ही 7वी 8वी 9वीमध्ये लसावी शिकले असाल तर तुम्हाला ते येईल आहे की 4 आणि 10चा लसावी जो आहे तो 20 येतो. लसावी म्हणजे असा नंबर ज्याला आपण 4नी पण भागू शकतो आणि 10नी पण भागू शकतो, असा सगळ्यात छोटा नंबर. ठीक आहे. तर 4चा टेबल जर तुम्ही म्हटला तर पहिला नंबर जो येईल ज्याच्यामध्ये 10चा भाग जातो असा नंबर आहे तो 20. 4 पंचे 20. ठीक आहे. तर म्हणून 20 त्याचा लसावी झाला. मग खाली 20 लिहायचा छेदामध्ये आणि वरती काय येईल आहे, त्या 4नी त्या लसावीला भागायचं. तर 4 पंचे 20 होतं. हे जे पंचे आलं 5, त्या 5नी वरच्या 3ला मल्टिप्लाय करायचं. 5 3 15. तर 15/20 मायनस
दुसऱ्याचंही तसंच करायचं. 5/10 आहे, 10चा लसावी झाला 20 आणि 10नी 20ला डिवाईड केलं म्हणजे भागितलं तर किती होईल? 10 दुने 20 म्हणजे 2. त्या 2नी वरच्या 5ला मल्टिप्लाय करायचं, तर 5 दुने 10 म्हणजे 10/20. हे कॅल्क्युलेशन तुम्ही सतत करून बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी काय बोलते. 15/20 मायनस 10/20 इज इक्वल टू 5/20 म्हणजे 5/20 हे नानाचा रेशो आला. तसाच नानीचा रेशो काढलेला आहे. 1/4 मायनस 2/10 इज इक्वल टू 5/20 मायनस 4/20 दॅट इज इक्वल टू 1/20. मग त्याचा गेन रेशो काय आला? नानाचा आहे 5/20, नानीचा आहे 1/20. मग देअरफॉर गेन रेशो इज इक्वल टू 20 कटले 5/1. तर 5/1 हा त्याचा गेन रेशो झाला. आपल्याला काय सांगितलं त्यांनी? हे जे गुडविल आहे 3600 आपण काढलेलं होतं, हे गुडविल रिटर्न ऑफ करा म्हणतात. रिटर्न ऑफ करा म्हणजे या दोन्ही कंटिन्युईंग पार्टनरला ते वाटून द्या आणि त्यांना व्यवसायातून काढून टाका ते. तर गुडविल इज रिटर्न ऑफ इन देअर गेन रेशो दॅट इज 5:1. देअरफॉर 3600 3600 गुणिले 5/6. 6 कुठून आले? 5 आणि 1 6 होतात. गुणिले 5/6 दॅट इज इक्वल टू 3000 आणि 3600 गुणिले 1/6 दॅट इज इक्वल टू 600. म्हणजे नानाच्या हिश्श्यामधून आपण 3000 काढू, नानीच्या हिश्श्यामधून आपण 600 काढू. आता ते लिहू कसं ते बघूया. हे बघा तुम्हाला दिसत असेल क्रेडिट साईडला डेबिट साईडला टू गुडविल नानाच्या अकाउंटमध्ये आपण 3000 लिहिले, नानीच्या अकाउंटमध्ये आपण 600 लिहिले. आता याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे पुढचं ॲडजस्टमेंट आपण बघूया. ॲडजस्टमेंट नंबर 5 दिलेला आहे की द एंटायर कॅपिटल ऑफ द फर्म इज फिक्स्ड ॲट 1,60,000 बिटवीन नाना अँड नानी इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विच इज फिक्स्ड ॲट 3:1 मेकिंग ॲडजस्टमेंट इन कॅश. म्हणजे टोटल फर्मचं कॅपिटल 1,60,000 आहे. त्याच्यापैकी नाना किती आणेल आणि नानी किती आणेल हे आपण त्यांना सांगायचं आहे. तर ते आपल्याला वाटून द्यायचं आहे 3:1 या रेशोमध्ये. परत तेच करायचं. 1,60,000 गुणिले 3/4, 1,60,000 गुणिले 1/4. तर याचं कॅल्क्युलेशन बघा तुम्हाला इथे दिसत असेल आहे. बॅलन्स ब्रॉड डाऊन. नानाला आणावं लागेल 1,20,000, नानीला आणावं लागेल 40,000. तर हे आधीच आपण लिहून टाकायचं. ठीक आहे. आता आपण करायचं टोटल. तर बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिले आपण सोनाची टोटल करूया. सोनाची टोटल काय आहे? 30,000 अधिक 2,952 आणि अधिक 3,600 गुडविलचे. त्यांची टोटल केली 36,552 हे आली. हीच टोटल आपल्याला इकडे लिहायची आहे 36,552 आणि वरती काहीच नाही आहे, 0 मायनस करायचे. तर तिला कॅश जाईल आहे, तिची कॅश म्हणजे तिला जातानाची आपल्याला तिच्या हातामध्ये कॅश द्यायची आहे 36,552. त्यानंतर नानीचं करूया. नानीचं बघा तुम्हाला टोटल तुम्हाला दिसत असेल. आता इथे टोटल ऑलरेडी केलेली आहे पण आपल्याला कळेल की इथे 600 आहे आणि इकडे 40,000 आहे आणि इकडे फक्त 20,000 आणि 1,968 आहे. हे जे कॅश आहे हे अजून लिहिलेली नाही आहे आपण, म्हणजे सध्या आपली अजून यायची आहे. ती इथे केलेली आहे कॅल्क्युलेट पण आपली अजून यायची आहे. तर मग आपले टोटल इकडची जास्त येते 40,600. हीच टोटल आपण इकडे लिहिणार 40,600 आणि त्यामधून हे 20,000 आणि हे 1,968 हे मायनस करणार. तर तुम्हाला मिळेल 18,632. एवढी टोटल जी आहे ही जी कॅश आहे ही या नानीला परत द्यावी लागेल कारण की तेवढी कॅशची गरज नाही आहे. म्हणून कॅश अकाउंटला आपण ती लिहून टाकली. तसंच सेम कॅल्क्युलेशन नानाचं होईल आहे 3,000, 1,20,000 यांची टोटल येते 1,23,000. तीच आपण इकडे लिहिली. त्याच्यातून हे 50,000 आणि 4,920 हे मायनस केले तर तुम्हाला मिळतात 68,080. हे झाली कॅश अकाउंटच, म्हणजे हे कॅश आपण त्यांना परत दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल अकाउंट झालेलं आहे. आता याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. तर बॅलन्स शीट बघा तुम्हाला इथे दिलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये सगळ्यात पहिले आपण लायबिलिटी साईड करूया. लायबिलिटीमध्ये ज्या लायबिलिटीमध्ये आपल्याला चेंजेस सांगितले नव्हते ॲडजस्टमेंटमध्ये ती लायबिलिटी ॲज इट इज उतरवायची. तर क्रेडिटर्समध्ये काही चेंजेस नव्हते ते 10,000 ॲज इट इज उतरले. बिल्स पेएबलमध्ये काही चेंजेस नव्हते ते 5,000 ॲज इट इज उतरले. त्यानंतर कॅपिटलमध्ये चेंजेस होते. कॅपिटल आपण त्यांना कॅल्क्युलेट करून दिलं होतं. नानाला दिलं 1,20,000 आणि नानीला दिलं होतं 40,000. ते नाही का 3:1 वाटून दिले होते.
तर ते लिहून टाकायचे. तर एवढंच अमाऊंट आहे इकडे. ॲसेट्समध्ये बघा काय येईल आहे, कॅश सगळ्यात शेवटी सांगते मी तुम्हाला. पहिले स्टॉक बघूया. स्टॉक 12,000 होते, ते कमी करा म्हणतात. किती कमी केले होते आपण? 960 रुपये कमी केले होते, ते मायनस करायची. तर इथे येतील 11,040. डेटर्स 12,000 होते. RDD मागच्या वर्षी 1,000 होती, पण यावर्षी ते म्हणतात 1,200 रुपये ठेवा. आपण ते 1,200 रुपये तिथे मायनस केले, ते आले 10,800. त्यानंतर बिल्डिंग 55,000 होती, त्याला ॲप्रिशिएट करा म्हणतात. ॲप्रिशिएट करा म्हणजे कितीने वाढवली होती आपण ती? 20%नी, म्हणजे 11,000नी वाढवली होती. तर 55,000 अधिक 11,000 दॅट इज 66,000 आपण लिहिली. आणि मशिनरीवर काहीच नव्हतं, त्याची मशिनरी ॲज इट इज आपण लिहून टाकली 20,000. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅश. आता बघा कॅश किती होती मागच्या वर्षी? मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला कॅश दिसते आहे बघा 17,000. आता या 17,000मध्ये तुम्ही किती कॅश आणली आणि किती कॅश दिली याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. ते आपण कॅल्क्युलेशन बघू आता. हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅश. कसं कॅल्क्युलेशन केलं आहे? तर मागच्या वर्षीच्या अकाउंटमध्ये तुमच्या 17,000 कॅश होती. त्यामध्ये जे कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत त्यांनी ते 1,20,000 जे 1,60,000 कॅपिटल आहे ते कंप्लीट करण्यासाठी बघा तुम्हाला 68,080 कॅश आणली होती आणि 18,632 पण कॅश आणली होती. म्हणजे ही सगळी कॅश त्या कॅशमध्ये ॲड झाली. त्या तिघांची टोटल केली आपण. आणि जाताना जी सोना जी गेली रिटायर झाली तिला आपण किती कॅश दिलेली आहे? 36,552. म्हणजे तेवढी कॅश आपल्याकडची कमी झाली म्हणून ती मायनस केली. तर ती आली 67,160 रुपये. किती आली? 67,160. तर आपण कॅशमध्ये ते लिहून घेऊ. ते बघा इथे तुम्हाला 67,160 रुपये दिसतात. तुम्ही मायनस प्लस करून बघा, तुमच्या ते लक्षात येईल आहे की कोणती कॅश किती. आता बघा इथे तुम्हाला ते तिन्ही अमाऊंट कुठे दिसतील आहे. पहिली अमाऊंट तर 17,000 मागच्या बॅलन्स शीटमध्येच आहे. दुसरी बघा ही कॅश नानांनी आणलेली, ही कॅश नानीनी आणलेली. म्हणजे ह्या दोन्ही कॅशचे अमाऊंट त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतील? प्लस करावं लागतील. म्हणजे 17,000 अधिक 68,080 अधिक 18,632. आणि याच्यातनं जातानाची जी कॅश आहे ती त्या सोनाला किती दिली आपण? 36,552. तर ती त्याच्यातून मायनस करायची. म्हणजे आपल्याला ही कॅश मिळेल आहे 67,160. तर अशा पद्धतीने तुमचं हे गणित कंप्लीट झालेलं आहे. टोटल करायची तुमची टोटल सारखीच येते 1,75,000 1,75,000. अशा पद्धतीने हे गणित तुम्ही तुमच्या वहीत करा आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअप ग्रुप अकाउंटवर त्याचे स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे मला कळेल की कोणी कोणी ते केलेलं आहे. ठीक आहे. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.